डाळ तांदळाची इडली आपण दरवेळेसच खातो, पण तुम्ही कधी नाचणीची इडली खाल्ली का? ही इडली बनवायला खूप जास्त सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनते. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण मिलेट वापरलेलं आहे, जे की आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तसंही उन्हाळ्यामध्ये आपण नाचणीचं सेवन केलंच पाहिजे. मग तुम्ही अशा पद्धतीने नाचणी तुमच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकतात. सोबतच एक छानशी चटणीची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. घेतलेली जिन्नस मी इथे मेजरिंग कपने घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही वाटी किंवा कपसुद्धा सेट करू शकतात. इथे मी 1 कप नाचणी घेतलेली आहे. ही जी रेग्युलर आपल्याला बाजारामध्ये भेटते तीच नाचणी आहे. बऱ्याच ठिकाणी याला रागी किंवा नागली सुद्धा म्हणतात. आता 1 कप नागलीसाठी इथे आपल्याला मोजून 1 कप इतपत तांदूळ घ्यायचा आहे. इथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जो काही विकतचा इडलीचा तांदूळ भेटतो तो सुद्धा इथे वापरू शकतात. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता हे जे नागली आणि तांदूळ आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचे आणि कमीत कमी 7 ते 8 तासासाठी आपण हे असंच भिजवायला ठेवूया किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही याला भिजायला ठेवू शकतात. 1 कप तांदूळ आणि 1 कप नाचणीसाठी येथे मी मोजून अर्धा कप इतपत उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाच्या डाळीचं प्रमाण तुम्ही एवढंच ठेवा, यापेक्षा कमी अधिक अजिबात करू नका. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपण मोजून 1 टीस्पून इतपत मेथीदाणे घालूया. मेथीदाणे घातल्यामुळे काय होतं माहिती का, आपलं जे काही फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ना, याला थोडंसं स्पीडअप करण्याचं काम हे मेथीदाणे करतात. आता उन्हाळा चालू आहे, हे तुम्ही नाही घातले तरीही चालेल, पण मी इथं हे बॅटर लवकरात लवकर फर्मेंट व्हावं यासाठी यामध्ये अगदी 1 टीस्पून इतपत मेथीदाणे घातलेले आहे. आता हे सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हे सुद्धा आपण 7 ते 8 तास किंवा रात्रभरासाठी भिजत घालूया. आता हे भिजत घालून 7 ते 8 तास झालेले आहे. बघू शकतात आपले जे तांदूळ आणि जी काही नाचणी आहे ही छान अशी भिजल्या गेलेली आहे. आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया. सोबतच जी काही डाळ होती ती सुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे. यामधलं सुद्धा आपण एक्स्ट्राचं पाणी वगैरे काढून घेऊया. आता इडली आपली छान अशी सॉफ्ट हवी यासाठी इथे आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे, ते म्हणजे पोहे. हे पोहे ना अगदी 1/4 कप आहे, म्हणजे जितकी डाळ घेतली होती त्याच्या अर्ध्या पोर्शनमध्ये मी पोहे घेतलेले आहे. हे पोहे ना आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कमीत कमी अर्धा कप पाणी घालून हे पोहे छान असे भिजून घेतलेले आहे. पोहे भिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून डाळ तांदूळ पिसेपर्यंत आपण हे पोहे असेच भिजायला ठेवूया. सगळ्यात आधी आपण जे काही नाचणी आणि तांदूळ आहे ते इथे छान असे बारीक वाटून घेऊया. तर इथे एक ग्राइंडिंग जार घेतला आहे. यामध्ये थोडं थोडं आपण हे तांदूळ आणि नाचणी घालूया आणि जमेल तितकं फाईन पेस्ट याची आपण तयार करून घेऊया. दळताना जर थोडंफार पाण्याची गरज पडली तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला जितकं जमेल तितकं फाईन हे दळून घ्यायचं आहे. आता हे दळण्यासाठी ना मी इथं जे काही डाळीचं उरलेलं पाणी होतं तेच इथे थोडं थोडं करून ॲड करून दळून घेणार आहे. इथे आपल्याला एक महत्त्वाची टीप लक्षात घ्यायची, नाचणी ही दाताखाली कचकच लागू शकते जर तुम्ही ही ओबडधोबड किंवा रवाळ दळली तर. त्यामुळे ना जितकं फाईन तुम्हाला ही दळता येईल तितकी फाईनमध्ये हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. जरासं सुद्धा तुम्ही जर ही ओबडधोबड दळली तर नंतर ही जी नाचणी आहे ही दाताखाली कचकच लागू शकते. एवढं फक्त लक्षात घ्या. आता हे जितकं जमेल तितकं फाईन मी दळून घेतलेलं आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. याच प्रोसेसने मी संपूर्ण जी काही तांदूळ आणि नाचणी होती जमेल तितकी फाईन पेस्टमध्ये दळून घेतलेली आहे. आता त्यानंतर लगेचच जे काही भिजवलेले पोहे होते ते सुद्धा आपण जमेल तितके फाईन असे दळून घेऊया. पोह्याने भरपूर पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे, म्हणून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडत नाही. वाटली तर तुम्ही ॲड करू शकतात, पण मला काही गरज पडली नाही आणि जमेल तितकं फाईन मी हे दळून घेतलेलं आहे. काही अशा प्रकारे हे सुद्धा आपण त्याच पातेल्यामध्ये काढून घेऊया. आणि खरं सांगते, पोहे घातल्यामुळे ना आपली जी इडली आहे ना ही खूपच मस्त सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बनते, म्हणून पोहे तुम्ही नक्कीच ॲड करा. आता त्यानंतर आपण जी काही डाळ होती ती इथे ॲड करूया आणि जमेल तितकी फाईन पेस्टमध्ये याला आपण दळून घेऊया. आता इथे तुम्ही काय करू शकतात, सगळे जिन्नस एकत्रितसुद्धा तुम्ही भिजू घालून ते एकत्रितसुद्धा दळू शकतात. मी वेगवेगळं दळून घेतलं आहे, हे माझी प्रेफरन्स आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग एकत्रित करून एकत्रितसुद्धा याला दळून घेऊ शकता. बघू शकता डाळसुद्धा इथे छान अशी फाईन पेस्टमध्ये मी दळून घेतलेली आहे.
काढून घेऊया आणि हे बघू शकता सगळं बॅटर इथे छान असं तयार झालेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला हाताने एकाच डायरेक्शननी गोल गोल फिरत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, यामध्ये ना थोडीफार हवा इन्कॉर्पोरेट होते आणि आपलं फर्मेंटेशन आहे ना छान असं होतं। आता छान असं याला मी 2 ते 3 मिनिटासाठी फेटून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण लावून आपण अशा उष्ण ठिकाणी ठेवूया आणि 7 ते 8 तासानंतर चेक करूया। उन्हाळा चालू आहे म्हणून 5 तासानंतरच हे बॅटर मी चेक करत आहे आणि बघू शकतात हे बॅटर किती छान असं फर्मंट झालेलं आहे। याची क्वांटिटी अगदी डबल झालेली आहे। यावरून कळतं आपलं बॅटर किती सुंदर असं फर्मंट झालेलं आहे। आता तुम्हाला याची जाळीसुद्धा दाखवते, यावरून तुम्हाला अंदाज येईलच की आपली जी इडली आहे ती किती सॉफ्ट जाळीदार बनणार आहे। बघू शकतात किती छान याला जाळी पडलेली आहे आणि किती लाईट हलकं असं आपलं हे बॅटर फर्मंट झालेलं आहे। उन्हाळा चालू आहे म्हणून अगदी 4 ते 5 तासामध्ये हे आपल्याला रिझल्ट मिळाला आहे। जर थंडी किंवा पावसाळ्याचे दिवस असले तर आपल्याला हे कमीत कमी 8 ते 10 तासासाठी ठेवावं लागेल, पण उन्हाळ्यामध्ये अगदी 4 ते 5 तासामध्ये हा बॅटर आपलं छान असं फर्मंट झालेलं आहे। हे बॅटर तुम्ही ना 1-2 दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून 2 दिवसासाठी छान असं एन्जॉय करू शकतात। आता आपण यामधले ना थोडंसं बॅटर एका साईडला काढून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करूया। आता या बॅटरचं आपण ना छान अशी सॉफ्ट मऊ लुसलुशीत इडली बनवूयात। बॅटर इथे हलकंसं घट्टसर होतं म्हणून मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे। आपल्याला हलकीशी रनी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे। यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल इडली स्टीम झाल्यानंतर ना वरतून क्रॅक जातात। त्याचं कारण एवढंच आहे, आपण काय करतो यामध्ये ना कमी पाणी घालतो, जेणेकरून ना इडली स्टीम झाल्यानंतर वरतून क्रॅक जाते। जर रनी बॅटर जर ठेवलं तर इडली आपली छान बनते, अजिबात त्याला क्रॅक्स वगैरे जात नाही। तर काही रनी कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। दुसरीकडे साईडला मी ना जे काही इडलीचं भांडं आहे ते स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण जे काही इडलीमधले मोल्ड आहे याला छान असं तेलाने ग्रीस करून घेऊया। यामुळे काय होईल, आपली जी काही इडली आहे ही डिमोल्ड करायला सोपी जाईल, म्हणून हलकं हलकं तेलाने याला ग्रीस करून घ्यायचं आहे। आता यामध्ये लगेचच आपण जे काही इडली बॅटर आहे ते पोर करून घेऊया। इथे आपल्याला 3/4 पोर्शनमध्येच हे बॅटर फिल करून घ्यायचं आहे, कारण की इडलीला फुगायला सुद्धा जागा लागते, म्हणून अगदी 3/4च आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे। जास्तही भरू नका, नाहीतर हे खूप जास्त ओव्हरफ्लो होईल। तर अशा पद्धतीने मी सर्व जे काही कॅव्हिटीज आहे ते छान अशा फिल करून घेतलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर इडली छान अशी मऊ लुसलुशीत फुगलेली हवी असेल ना तर आपलं जे स्टीमर आहे हे ऑलरेडी तयार असायला हवं। अगदी खळखळतं पाणी उकळतं असलं, छान स्टीम तयार झालेली असली, यावेळेसच आपल्याला जे काही इडलीचे जे काही मोल्ड आहे हे आपल्याला स्टीम होण्यासाठी ठेवायचे आहे। इथं बघू शकतात पाणी छान असं बॉईल होत आहे। लगेचच आपण यामध्ये जे काही इडलीचे साचे आहेत ते यावरती प्लेस करून देऊया। लक्षात घ्या, इथे आपल्याला जे काही स्टीमर आहे ते ऑलरेडी तयार असायला हवं, त्यावेळेसच आपल्याला इडली मोल्ड ठेवायचे आहे। आता इडली मोल्ड ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण लावून कमीत कमी 10 मिनिटावर याला आपल्याला छान अशी स्टीम देऊन घ्यायची आहे। जोपर्यंत आपली इडली तयार होत आहे तोपर्यंत आपण लगेचच झटपट बनणारी चटणी बनवूया। तर चटणी बनवण्यासाठी ग्राइंडिंग जारमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे इथं भाजून घेतलेले आहे, कच्चे शेंगदाणे वापरू नका, नाहीतर इडलीला छान अशी चव लागणार नाही। सोबतच 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकता। सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि छान असं चटपटीत चव यावं यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे मी इथं घट्टसर दही घेतलेलं आहे। हे हलकंसं आंबट दही आहे, शक्य असेल तर आंबट दही घ्या, यामुळे आपली जी चटणी आहे ती छान अशी चटपटीत तयार होते। आता यामध्ये आपण मूठभरून कोथिंबीर घालूया। कोथिंबीर आपल्याला देठासकट घ्यायची आहे, जेणेकरून याची जी काही चव आहे ती खूपच छान येईल। सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि सगळे फ्लेवर्स छान बॅलन्स व्हावे यासाठी इथे आपण 1 टीस्पून साखर घालूया। साखरेमुळे आपली चटणी गोड तर नाही होणार, पण जे काही यामध्ये आपण तिखट आणि गोड आंबट असे काही फ्लेवर घातलेले आहे ते छान बॅलन्स होतील। आता ही चटणी आपण स्मूथ अशी दळून घेऊया, काही अशा प्रकारे। तर ही चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्ही जर डाएटवर असाल तर ही चटणी तुम्ही अशीही सुद्धा खाऊ शकतात, पण इथे आपण एक सिंपलसा तडका देऊया, यामुळे आपली जी चटणी आहे याची चव अजून सुद्धा दुपटीने वाढून जाईल।
तर तडका देण्यासाठी येथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे. यामध्ये 1 टीस्पून मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम असतानाच यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूया, लाल मिरच्या घालूया. लगेचच हा कडकडीत तेलाचा तडका आपण या चटणीवरती ओतून देऊया आणि तयार झाली आहे आपली मस्त झणझणीत अशी चटपटीत चवीची इडलीची चटणी. ही चटणी तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इडलीसोबत सर्व करून एन्जॉय करू शकतात. आता 10 मिनटं झालेली आहे. इडली आपली छान स्टीम झालेली आहे. बघू शकतात इडली छान अशी स्टीम झालेली आहे. याला आपण टूथपिकने किंवा हाताने चेक करूया. जर पीठ आपल्याला लागत असेल तर समजून जायचं इडली कच्ची आहे. पण हाताला हे बॅटर अजिबात लागलेलं नाही, त्यामुळं कळतंय की आपली इडली छान अशी स्टीम झालेली आहे. लगेचच सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया. आता इडली काढल्यानंतर कमीत कमी 10-15 मिनटासाठी आपल्याला वेट करायचं आहे. थंड झाल्यानंतर इडली डिमोल्ड करायला खूप सोप्या जातात. गरम असताना इडली काढायला घेतली तर ते व्यवस्थित निघणार नाही, म्हणून थंड झाल्यानंतर आपल्याला ही इडली डिमोल्ड करायची आहे. तर 10 मिनटानंतर ही इडली मी डिमोल्ड केलेली आहे आणि बघू शकतात किती छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत ही इडली आपली तयार झालेली आहे. बघू शकतात मी किती छान अशी प्रेससुद्धा करते तर किती मस्त अशी ही सॉफ्ट झालेली आहे. यावरून तुम्हाला अंदाजा आलाच असेल आपली इडली छान अशी सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि तयार आहे आपली मऊ लुसलुशीत नाचणीची इडली आणि चटपटीत चवीची चटणी. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. महत्त्वाचं म्हणजे लहान मुले असे जे काही मिलेट आहे ते खायला कंटाळा करतात, तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीची इडली नक्कीच टेस्ट करायला देऊ शकता. ते खूप आवडीने खातील. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.